बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। बारामतीत 22 उमेदवार रिंगणात, पण सुनेत्रा पवारांचाच पारडं जड। राहुरीत अक्षय कर्डिले आणि गोविंद मोकाटे यांच्यात लढत। सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत तर अक्षय कर्डिलेंनी बजावला मतदानाचा हक्क। बारामतीकर कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावतात। मतदानानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान। 16 जिल्ह्यातील 152 जागांसाठी मतदार हक्क बजावणार। तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना। तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या सर्व 234 जागांवर मतदान। कमल हसन, विजय थलापतीसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क। स्टॅलिनची द्रमुक आणि एनडीए यांच्यात प्रमुख लढत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना निवडणूक आयोगाची नोटीस। मोदींना दहशतवादी म्हटल्याबद्दल मागितलं स्पष्टीकरण। 24 तासात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। आमदार रोहित पवार यांना विशेष न्यायालयाचा मोठा दिलासा। शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात आरोपमुक्त। सत्य लपवू शकत नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। नेस्कोतल्या कार्यक्रमात बेकायदा प्रकार, ड्रग्सची विक्री आणि सेवन। मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची माहिती। तर सारी मुंबई ड्रग्सच्या आहारी गेली असं म्हणणं अयोग्य असल्याची टिप्पणी। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस। बैठक निष्फळ झाल्यानं आज पुन्हा चर्चा। सरकारकडून ठोस काही मिळाल्याशिवाय संप मागे नाही, कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा। इराणसोबत 3 दिवसात पुन्हा चर्चा सुरू होईल। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, मात्र इराणकडून अजूनही कसलाच प्रतिसाद नाही। ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्यास पर्शियाच्या आखातातून जाणाऱ्या समुद्रातल्या इंटरनेट केबल्स तोडून टाकू, इराणची धमकी। IRGCनं जारी केले इंटरनेट केबल्सचे नकाशे। अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे आखातात अडकली तब्बल 2000 जहाजं। 20,000 नाविक संकटात, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनचा दावा। धाराशिव आणि साताऱ्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा धुमाकूळ। पपईच्या बागात जमीनदोस्त। साताऱ्यात वाढत्या उकाड्यामध्ये लोकांना दिलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।